नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजी सिम्युलेटिंग सक्सेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या रोबोडिकेच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोल्युजन डिटेक्शन, कोल्युजन अवॉइडन्स आणि कोल्युजन म्हणजे काय. तर त्यासाठी पहिलं आपण ओपन करूयात रोबोडिके सॉफ्टवेअर. रोबोडिके सॉफ्टवेअरमध्ये हा जर तुम्ही टूल बार बघताल तर यामध्ये इथे हे जे बटन आहे किंवा हे जे क्लिक करण्यासाठी दिलेलं आहे ते म्हणजे आपलं कोल्युजन डिटेक्शनचं बटन आहे. हे क्लिक केल्याने आपण कोल्युजन डिटेक्शन जे आहे किंवा कोल्युजन चेकिंग जे आहे ते ऑन किंवा ऑफ करू शकतो. कोल्युजन म्हणजे काय की रोबोट जेव्हा केव्हा चालत असेल तर त्याच्यामध्ये मध्ये काय येतात की एखादा बॉक्स आला असेल, एखादा कन्व्हेअर बेल्ट असेल किंवा कुठला तरी ऑब्जेक्ट असेल तर त्याला जेव्हा ते धडकतं तर धडकणं म्हणजे कोल्युजन. कुठल्याही गोष्टी जर हालचाल करत असताना एकमेकांना धडकल्या तर त्याला आपण कोल्युजन असं म्हणतो. तर आता हे बटन जर मी ऑन केलं तर तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झाला, म्हणजे आता कोल्युजन डिटेक्शनचा जो मोड आहे तो ऑन झालेला आहे. आणि परत एकदा क्लिक केलं, ब्लॅक अँड व्हाईट झाला, म्हणजे कोल्युजन डिटेक्शन मोड जो आहे तो ऑफ झालेला आहे. तर आता आपण बघूयात की कोल्युजन डिटेक्शन कसं वर्क करतं. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण इथे एक रोबोट आणूयात. तर आपण ओपन रोबोट लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ह्या अशा एका सर्व्हरच्या वेब पेजवरती येईल. त्यानंतर आपण हा जो पहिला रोबोट आहे एबीबीचा त्याच्यावरती एक सिंगल ओके क्लिक करूयात. आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बघू शकतो की रोबोट जो आहे तो इथे आलेला आहे. आता आपण त्याला एक इन डिफेक्टर लावूयात. एखादा ग्रिपर वगैरे आपल्याला त्याला लावायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ओपन रोबोट लायब्ररीवरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला टूल्समध्ये क्लिक करायचं आणि टूल्समध्ये परत आपण व्हॅक्यूम ग्रिपर असं टाईप करणार आहोत. व्हॅक्यूम ग्रिपर टाईप करून आपण ते सर्च करूयात. आणि हे सर्च केल्यानंतर आपल्या पुढे परत एकदा भरपूर सारे ग्रिपर्स आलेले आहेत. त्याच्यापैकी हा जो 1 कप व्हॅक्यूम ग्रिपर आहे तो आपण आता ओपन करणार आहोत. आपण सिंगल ओपन क्लिक केल्याने आपल्या रोबोटला आपण बघू शकतो की हा व्हॅक्यूम ग्रिपर जो आहे तो इथे लागलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय चेक करायचं आहे की कोल्युजन डिटेक्शन होतंय का. तर आपण आता हे मोड एनेबल करूयात. आणि आपण बघू शकतो की ग्रिपरचा जो कलर आहे तो इथे लाल झालेला आहे, रेड कलर. म्हणजे रोबोट असं समजतोय की हा जो आपण त्याला ग्रिपर लावला हा एखादा ग्रिपर नसून काहीतरी कोल्युजन किंवा कुठेतरी धडक झालेली आहे. पण हे असं नाहीये. सो आता आपल्याला रोबोटला असं सांगावं लागेल की हा जो पार्ट आहे हा तुझाच पार्ट आहे आणि हा ग्रिपर आहे ज्याच्याने आपण ऑब्जेक्टला ग्रिप करणार आहे पुढे जाऊन. तर आपल्याला ते रोबोटला सांगण्यासाठी आपण कोल्युजनच्या आयकॉनच्या शेजारीच एक ड्रॉप डाऊनचं बटन बघू शकतो. आपण त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथे कोल्युजन मॅप म्हणून ऑप्शन आहे. त्या कोल्युजन मॅपच्या ऑप्शनवरती आता आपण क्लिक करणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर एक विंडो ओपन होईल. तर आपल्याला इथे जे क्रॉस वगैरे आहेत यामध्ये फक्त चेक करायचं की कोल्युजन नक्की कुठे होतंय. तर आपण हे खालच्या स्लायडरने स्क्रोल करत करत पुढे जाऊयात. आणि आपण इथे बघू शकतो की आपल्याला 2 टिक मार्क पण विथ एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे काहीतरी एरर आहे असा दिसतोय. तर ह्यामध्ये आपण बघायचं की आपला जो व्हॅक्यूम ग्रिपर आहे त्याचं नाव काय आहे, रोबोटिक क्यू ई पिक व्हॅक्यूम ग्रिपर 1 कप. तर तेच आपण नाव इथे बघू शकतो, रोबोटिक क्यू ई पिक व्हॅक्यूम ग्रिपर 1 कप. याचा आपला जो रोबोट आहे तो आहे एबीबी सीआरबी 1300 7 रेस टू 1.4 जॉईंट 6 ला जे आहे कोल्युजन चुकीचं डिटेक्ट होत आहे. आपण इथे सुद्धा बघू शकतो त्याचा रेड कलर झालाय, म्हणजे तो नकळत त्याला कोल्युजन डिटेक्ट करतोय. तर आता हे जे सिम्बॉल इथे आलेलं आहे याच्यावरती आपल्याला सिम्पली माऊसच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करायचं आहे. आणि आपण बघू शकतो की तो जो एरर आपला कोल्युजनचा आला होता तो आता इथे आपण घालवलेला आहे. अशा पद्धतीने आपण जेव्हा रोबोट एखाद्या ग्रिपरला किंवा त्याच्या टूलला काहीतरी कोल्युजन डिटेक्शन आहे असं समजतो तर अशा पद्धतीने आपण इथून ड्रॉप डाऊन करायचं. त्याच्यानंतर कोल्युजन मॅप सेटिंग्समध्ये येऊन स्लाइडर स्लाइड करत कुठे आहे कोल्युजन हे चेक करायचं. की एखादा जो टिक मार्क केलेला ॲरो आहे त्याच्या इथे एक्सक्लेमेटरी मार्क येतो, त्याच्यावरती डबल क्लिक केलं की त्याला समजून जातं की हा जो पार्ट आहे हा माझाच पार्ट आहे ग्रिपर आणि ही कोल्युजन नाहीये. अशा पद्धतीने आपण एखादा एंड इफेक्टर किंवा ग्रिपरचं कोल्युजन जे येतं ते आपण काढलेलं आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहे, आपण एक बेसिक पिक अँड प्लेसचा प्रोग्राम पुन्हा करणार आहोत आणि आपण बघणार आहोत की एखाद्या बॉक्सला धडकल्यानंतर रोबोट कसा रिॲक्ट करतो. तर आता त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण रोबोटला एका चांगल्या नीट अशा व्ह्यूमध्ये घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला इथे एक बॉक्स आणायचा आहे. सो आपण ओपन रोबोट लायब्ररीवरती क्लिक करूयात. त्यानंतर आपण ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करूयात. ऑब्जेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे बॉक्स सर्च करायचा आहे. आणि त्यानंतर हा जो कुठलाही एक बॉक्स असेल तो आपण ओपन करूयात. एक बॉक्स ओपन केल्यानंतर सिंगल क्लिक करायचं. आपण बघू शकतो की तो बॉक्स जो आहे तो ऑलरेडी रोबोटच्या ओरिजिन
पॉईंटवरती आलेला आहे, म्हणजे ते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. सो आपण बॉक्सवरती डबल लेफ्ट क्लिक करून हा जो एक ऑब्जेक्ट डिटेल्सचा पॅनल आहे तो ओपन होईल. तिथून आपण एक्स, वाय आणि झेड ॲक्सिसमध्ये त्या बॉक्सला मूव्ह करू शकतो. आता आपण त्याला एक्स ॲक्सिसमध्ये मूव्ह करूयात. आपण सिंगल क्लिक केल्यानंतर इथे एक ब्लिंकिंग कर्सर येतोय. त्या ब्लिंकिंग कर्सर आल्यानंतर आपलं जे माऊसचं स्क्रोल बारचं बटन आहे स्क्रोल, ते आपण जसं फिरवू तशा पद्धतीने बॉक्स आपला पुढे किंवा मागे हलतोय. तर आता आपण एक बेसिक पिक अँड प्लेसचा प्रोग्राम तयार करूयात, ज्यामध्ये पहिला आपण बॉक्सला नीट प्लेस करूयात एक्स, वाय आणि कोऑर्डिनेट्स हलवून. त्यानंतर आता मला काय करायचं आहे की बॉक्सवरती टार्गेट्स त्याला टीच करायचे आहेत. तर मग आता मी परत काय करणार आहे की रोबोटला जॉगिंग करायचं आहे, जॉग मोडमध्ये करायचं आहे. सो आपण आपल्या कीबोर्डवरती दिलेलं आल्टचं जे बटन आहे ALT ते प्रेस करणार आहोत आणि रोबोटला आपण जॉग करून त्याच्या सरफेसपर्यंत आता आणणार आहोत. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की रोबोट जो आहे तो जॉग होतो. त्यानंतर आपण त्याला खाली मूव्ह करूयात. त्यानंतर आपण त्याचं रोटेशन करूयात. अशा पद्धतीने जॉग करत करत आपल्याला रोबोटला खाली घेऊन जायचं आहे. आणि इथे आपण बघू शकतो की अंदाजन रोबोट जो आहे आणि ग्रिपर जो आहे तो बॉक्सच्या सेंटरला आलेला आहे. आता आपल्याला असं अरेंजमेंट करायची की ग्रिपर आहे तो किती जवळ येऊ शकतो ह्या बॉक्सच्या सरफेसच्या, पण कोल्युजन न होता, ते आपण आता बघूयात. आपण स्लोली याला रोबोटला जे आहे ते खाली खाली घेत जाऊयात. आणि जेव्हा केव्हा रेड एरिया होईल म्हणजे ग्रिपर जो आहे तो बॉक्सच्या सरफेसच्या आतमध्ये जातोय, म्हणजे कोल्युजन डिटेक्शन होतोय. तो जो ग्रिपर आहे तो बॉक्सला धडकतोय, त्यामुळे आपण त्याला थोडंसं वरतीच सेट करून आपण त्याला आता टार्गेट देणार आहोत की हा जो आहे हा तुझा पिक लोकेशन आहे. त्यानंतर आता आपण रोबोटला परत मूव्ह करणार आहे दुसऱ्या ठिकाणी आणि हे आपण त्याचं सेकंड लोकेशन देणार आहोत आणि हे त्याचं आपण प्लेसचं लोकेशन देणार आहोत इथे. आणि आता आपण एक मेन प्रोग्राम क्रिएट करूयात ज्यामधनं तो पिक अँड प्लेस करेल. तर प्रोग्राम 1 आहे त्याला आपण पुन्हा एकदा रिनेम करूयात मेन म्हणून. ते क्रिएट केल्यानंतर मेनला सिलेक्ट करायचं. त्यानंतर कंट्रोलचं बटन दाबून टार्गेट 1 पर्यंत मूव्ह कर जॉईंट लोकेशनमध्ये. त्यानंतर परत मेनला सिलेक्ट करून कंट्रोलचं बटन दाबून टार्गेट 2 कडे जा, ते सुद्धा पुन्हा एकदा जॉईंट लोकेशनमध्ये. हे आपलं टार्गेट 1 आहे, हे आपलं टार्गेट 2 आहे. तर आपल्याला टार्गेट 1च्या इथेच अटॅच ऑब्जेक्टचं ऑप्शन द्यायचं आहे. सो आपण हे डिलीट करूयात आणि टार्गेट 1 नंतरच इथे मेनवर क्लिक करून ॲड ॲन इव्हेंट म्हणायचा. ॲड ॲन इव्हेंट म्हणून आपण अटॅच ऑब्जेक्ट सांगूयात. त्यानंतर TCP वर्सेस ऑब्जेक्ट सरफेस एनीला आपण सिलेक्ट करूयात आणि ओके म्हणूयात. हे सिलेक्ट केल्यानंतर आता आपण त्याला सांगायचं की टार्गेट 2 पर्यंत ट्रॅव्हल कर लिनियर जॉईंट मोशनमध्ये. त्यानंतर आपण त्याला सांगणार की परत ट्रॅव्हल कर टू प्लेस पॉईंट, ते सुद्धा लिनियरमध्ये. आणि तिथे गेल्यानंतर बॉक्स जो आहे तो खाली ठेवून टाकायचा आहे. सो मेनवरती क्लिक करून ॲड ॲन इव्हेंटमध्ये जाऊन ॲक्शनवरती डिटॅच ऑब्जेक्ट म्हणून ऑप्शन असेल तिथे क्लिक करायचं आणि न्यू स्टेशन 1 किंवा जे काय आपल्या फाईलचं मेन नाव आहे ते इथे ठेवून सोडून द्यायचं आहे आणि ओके म्हणूयात. आणि पहिलं आपण जे कोल्युजन डिटेक्शन मोड आहे त्याला ऑफ करूयात आणि आता एक प्रोग्राम रन करून बघूयात. आणि आता आपण बघू शकतो की त्यांनी बॉक्स उचलून इकडे असा ठेवलेला आहे. त्यानंतर आता सगळं काही जे आहे ते आपल्याला रिसेट करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, तर आपण बॉक्सला सुद्धा जे आहे ते पुन्हा त्याच्या लोकेशनवरती नेऊन ठेवूयात. जी की लोकेशन त्याची होती ती पिक पॉईंटला होती. त्यासाठी आपण बॉक्सवरती डबल क्लिक करून असं ऑब्जेक्ट डिटेल्सचं ऑप्शन उघडून वाय कोऑर्डिनेटमध्ये त्याला मागे मूव्ह करणार आहोत. वाय कोऑर्डिनेटमध्ये मागे मूव्ह करून एक्समध्ये सुद्धा आपण त्याला ॲडजस्ट करूयात. आणि इथे आपला बॉक्स जो आहे तो एका सुरुवातीच्या पोझिशनला गेलेला आहे. त्यानंतर आता आपण जे आहे
ते एक रिसेट प्रोग्राम तयार करणार आहोत. त्यासाठी मेनवर क्लिक करायचं आहे. ॲड अॅन इव्हेंटमध्ये जायचं आहे. ॲक्शन्समध्ये सेट ऑब्जेक्ट पोझिशन रिलेटिव्ह क्लिक करून सगळं काही सिलेक्ट करायचं आहे. सगळं काही सिलेक्ट करण्यासाठी शिफ्टचं बटन दाबून ठेवायचं आहे आणि माऊसने प्रत्येक गोष्ट सिलेक्ट करायची, की मग सगळ्या गोष्टी एकत्र सिलेक्ट होतात आणि आपण त्याला आता ओके म्हणूयात. असं केल्यानंतर रिप्लेस ऑब्जेक्ट सुद्धा जे आहे ते इथे झालेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा प्रोग्राम रन करून बघूयात. आणि ते अशा पद्धतीने बॉक्स ठेवत आहे. आता आपण ह्याला लूपमध्ये रन करूयात आणि आपण बघू शकतो की ते बॉक्सला उचलून ठेवत आहे. आता आपल्याला काय करायचं की कोल्युजन जे आहे ते ऑन करून चेक करायचं. त्यासाठी आधी आपण प्रोग्राम जो आहे तो बंद करून ठेवूयात. रोबोटला टार्गेट 2 वरती नेऊन ठेवू. आता हे जे कोल्युजन डिटेक्शन आहे याला आपण एनेबल करूयात. इथे बघू शकतो की ग्रीन आणि रेड असं कलर आला, म्हणजे कोल्युजन डिटेक्शन जे आहे ते एनेबल झालेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा मेन प्रोग्रामला रन करून बघूयात की कुठे कोल्युजन होतंय का. तर आता बघू शकता की आपण जे त्याला कोऑर्डिनेट शिकवले किंवा ज्या पद्धतीने तो रीच व्हायला जात होता रोबोटपर्यंत, त्यावेळेस कोल्युजन जे आहे ते इथे डिटेक्ट झालेलं आहे त्या ऑब्जेक्टला. त्यामुळे हे कलर जो आहे तो रेड झालेला आहे. आता यामध्ये पुढे सुद्धा बरेचसे ऑप्शन्स आहेत. आता जसं आपण इथे बघितलं की कोल्युजन जर डिटेक्ट झालेलं आहे, तर कोल्युजन डिटेक्शनच्याच बाजूला हे ड्रॉपडाऊन आहे. याच्यावरती क्रिएट केल्यानंतर क्रिएट कोल्युजन फ्री मॅप हे आपण क्लिक केल्यानंतर